नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. हिजाबवरून शाळा आणि महाविद्यालयात धार्मिक वाद होऊ नयेत अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. शाळा आणि महाविद्यालय ही विद्येची मंदिरं असून तिथे राजकीय धार्मिक वाद नकोत, तिथे केवळ दर्जेदार शिक्षण मिळावं ही शिवसेनेची भूमिका असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. जिथे युनिफॉर्म आहे तिथे तो पाळला पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय. तर आदित्य ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडलेली आहे. शाळा कॉलेजमध्ये वाद नको असं त्यांनी म्हटलंय. जिथे युनिफॉर्म आहे तिथे तो पाळला पाहिजे असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. हेच मत आहे की त्याचं जे जिथे जिथे युनिफॉर्म आहे तिथे युनिफॉर्म पाळला गेलं पाहिजे. शाळेंमध्ये कॉलेजेसमध्ये धार्मिक कुठेही वाद येऊ नये ही आमची भूमिका आहे. कारण शाळा कॉलेज हे शिक्षणाचं विद्यालय आहे. तिथे आपण शिक्षणाची जी भूमी समजतो, जिथे जिथे युनिव्हर्सिटीज असतील, जिथे जिथे शाळा असेल, तिथे कुठे राजकीय किंवा धार्मिक किंवा कुठचाही वाद येऊ नये. चांगलं शिक्षण मिळावं, दर्जेदार शिक्षण असावं, हे शिवसेनेची भूमिका. तर जिथे युनिफॉर्म आहे तिथे तो पाळला जावा असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आदित्य ठाकरेंनी एकंदरीत शिवसेनेची भूमिका मांडली आहे. दरम्यान कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. शाळा आणि कॉलेज यामध्ये बिलकुल धार्मिक तेढ असू नये, कारण तिथे मुलं शिकायला येतात आणि त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हावेत. ती काही धार्मिक तेढ वाढवायची जागा नाही. त्याच्यामुळे अशा ठिकाणी कुठलाही धार्मिक विषय येऊ नये असं आमचं स्वतःचं मत. तर अनिल परब यांनी देखील हिजाब वादावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे. कर्नाटकात हिजाबवरून वाद सुरू आहे आणि त्याचे लोण महाराष्ट्रात देखील पसरलेले पाहायला मिळत आहेत. शाळांमध्ये असे प्रकार होणं योग्य नसल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय. तर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून हा हिजाबवर वाद घडवून आणण्यात आलाय आणि यामागे भाजपचं कट कारस्थान असल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांनी व्यक्त केली आहे. अनेक लोकांची वेगवेगळी संस्कृती आहे. तर मुस्लिम महिला हे हिजाब घालतात, राजस्थानमध्ये महिला घुंगट घालतात, सरदारजी जे आहे पगडी घालतात. सगळ्यांची आपापली संस्कृती आहे आणि हे अधिकार संविधानाने सगळ्यांना दिलेला आहे की तुम्हाला जसं वाटतं तसे तुम्ही कपडे घालू शकतात. पण आज याच्यावर बॅन आणणं म्हणजे संविधानिक अधिकारवर बॅन आहे आणि हे आम्हाला मान्य नाही आहे. हे अतिशय चुकीचं आहे. हे फक्त आणि फक्त निवडणुकीसाठीचा हे मुद्दा आहे. तर हिजाबवरून वाद घडवून आणल्याचा फौजिया खान यांनी आरोप केलेला आहे. हा संपूर्ण भाजपचा कट असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि भाजपवर एकंदरीत निशाणा साधलाय. 5 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा वाद घडवून आणलेला आहे. हिजाबवरून हा वाद घडवून आणण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केलाय. भाजपचा हा संपूर्ण कट असल्याचं फौजिया खान यांनी म्हटलंय. तर कर्नाटक वादाचं लोण आता महाराष्ट्रात पोहोचलंय. औरंगाबादेत हिजाब समर्थनार्थ महिलांनी आंदोलन केलंय. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. तिकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर हिजाबच्या समर्थनार्थ प्रहार जनशक्ती संघटनेनं देखील आंदोलन केलं. या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी इथे पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. तर तिकडे बीडमध्ये देखील हिजाबच्या समर्थनार्थ फलक लावण्यात आलेले आहेत. बीड शहरभरात हे फलक लावण्यात आलेले आहेत. दरम्यान आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. वंचित बहुजन आघाडीचे महिला आघाडीचे हे आंदोलन आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. नेमक्या या लोक भावना काय आहेत समजून घेऊया. काय म्हणणं आहे तुमचं, काय भावना आहे?
आमच्या मुस्लिम भगिनींचे जे बुरखे आहेत ते बुरखे मुस्लिम भगिनींना जे काही आम्हाला प्रॉब्लेम करत आहेत ते जे बुरखे घालायचे आम्हाला ते बुरखे घालू द्यायला त्यांना सक्सेस होऊ द्यायचं आणि नेहमी त्यांचे बुरखे चालू ठेवायचे घालणं. क्या बोल रहे हैं आप? पुरानी परंपरा है, ये हमारा बंद नहीं हो सकता. ये हमारा मरते दम तक बंद नहीं हो सकता बुरखा. और हमारा बुरखा कोई बंद नहीं कर सकता, हमारा हिजाब कोई बंद नहीं कर सकता. इसके लिए हम रोड पे आए, रोड पे उतरे. ये बस हमारी ये आज उन्होंने हमारा बुरखे पे मुद्दा उठाया. अगर बुरखे के ऊपर मुद्दा हमारा नहीं सुनवाई करे तो हम भी तब तक ताज बदल डालेंगे मोदी सरकार का. वंचित बहुजन आघाड़ी के तरफ से रास्ते पे आएंगे और बुरका पहनने वालों को कोई विरोध करेगा तो हम रास्ते पे आके उसका मुकाबला करेंगे. हाँ, वंचित तुम बहुजन क्या बोल रहे हो? हम यही बोल रहे हैं कि बुरखा हम बंद नहीं करेंगे, मर जाएंगे मिट जाएंगे मगर बुरखा हम बंद नहीं करेंगे. क्यों? तो हमारा इस्लाम का यही पहचान है. फिर एक जन बोला. हाँ. तो हमारा ये है ना, फिर हमारा पहचान बोले तो मुसलमान का ये है. हम मर भी जाएंगे तो मगर हम ये कम नहीं करेंगे. बुरखा पहनना, हिजाब लगाना ये तो कम नहीं करेंगे. तुम्हारा कम करेंगे, बुरखा पहनना नहीं कम करेंगे. हम हमारा मजहब है, हमारा इस्लाम है. पण आपण बघितलं या ठिकाणी महिला आक्रमक आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन आहे. आणि आपण बघितले बुरखाधारी मुस्लिम महिला या आताही ठाम आहेत की हिजाब त्यांच्या धर्माची ओळख आहे आणि ती जर कुणी काढण्याचा प्रयत्न केला तर मोठ्या प्रमाणात आंदोलन होतील. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. देशभरात हिजाबच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद हा योग्य नाही. हा वाद एका महाविद्यालयापुरता होता, मात्र त्याला पसरवला जात आहे असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. सोबत आहेत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील. सर, आपका स्वागत है न्यूज़ 18 लोकमत में. सर, ये जिस तरह से पूरे भारत भर में हिजाब को लेके आंदोलन बन रहा है, पहले कर्नाटक से शुरू हुआ, अब अभी उसकी हवा जो है महाराष्ट्र तक पहुंची है. नहीं, ऐसा नहीं है कोई हवा महाराष्ट्र तक पहुंची है. हिजाब जो है ये सदियों से, जब से इस्लाम आया है तब से जो मुसलमान बच्चियां हैं, मुसलमान औरतें हैं, वो हिजाब डालते हैं. उसमें कोई ऐसा ये नहीं है कि कर्नाटक के उस उडुपी के अंदर सिर्फ अकेले एक ही स्कूल था, एक ही कॉलेज है कि जहाँ पर बच्चियां हिजाब डाल के डाल रही है. औरंगाबाद में क्या, महाराष्ट्र के अंदर क्या है, पूरे देश भर के अंदर कई ऐसे स्कूल्स और कॉलेजेस हैं जहाँ पर ये हिजाब पहनते हैं करके इसमें. लेकिन उसको इस तरह का एक विवाद बना देना, एक इशू बना देना, ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है. और कम से कम स्कूल और कॉलेजेस के अंदर आज भी मतलब ये एक अच्छी बात है कि मोदी सरकार आने के बावजूद भी हमारा एजुकेशन के अंदर इतना सैफरनाइजेशन नहीं हुआ है जितना ये अब करना चाहते हैं. अब देखिए, स्कूल के अंदर बाजू बैठने वाले आज भी हमारे सबसे अच्छे दोस्त अगर कोई होंगे तो हमारे स्कूल के दौर के, उनकी क्या जात है, उनका क्या धर्म है, उनका क्या मजहब है, हमको कोई लेना देना नहीं है. हम दोस्त है तो दोस्त है करके. लेकिन आज अगर इस स्टेज के ऊपर इन बच्चों और बच्चियों के अंदर है तो आप जातिवाद का एक जहर घोल रहे हैं. तो मेरे हिसाब से इससे ज़्यादा दुर्भाग्यपूर्ण बात हो नहीं सकती है. और इसके लिए अगर कोई जिम्मेदार है तो उस कॉलेज का मैनेजमेंट जिन्होंने इसको बराबर से हैंडल नहीं किया, और साथ ही साथ इस देश का प्रिंसिपल जो है वो प्रिंसिपल भी उतना ही दोषी है. जिसे जब लेक्चर देने के लिए कहा जाता है तो वो नेहरू के बारे में बात करते हैं, वो कांग्रेस के बारे में बात करते हैं. पीएम मोदी की बात कर रहे मैं देश के प्रिंसिपल मतलब वही है, देश के प्रधानमंत्री. उनसे उम्मीद की जाती है कि प्रधानमंत्री साहब जो मुद्दे आज के हैं, 70 साल से कांग्रेस को कोई सत्ता नहीं मिली यहाँ पे, अरे नहीं मिली बोल के आप उस कुर्सी के ऊपर बैठे, और अगर आपकी यही हरकतें रहेगी तो अगले 70 साल तक आपको भी है तो विपक्ष के अंदर आकर बैठना पड़ेगा. वो कुछ नहीं किए थे तो आपको सत्ता में लेके आए. लेकिन आज आप बेरोजगारी के बारे में बात करना छोड़ के हिजाब के मुद्दे के बारे में, हिंदू मुसलमानों के बीच में जो दरार आप पैदा कर रहे हैं, मोदी जी आप और आपकी सरकार ये दरार पैदा कर रही है. 100% अपमान हुआ है. और हम किसी भी हालत के अंदर, देखिए, हमारे महाराष्ट्र सरकार के साथ है तो राजनीतिक मतभेद हो सकते हैं. हम शिवसेना के साथ, कांग्रेस के साथ, राष्ट्रवादी के साथ हमारे वैचारिक मतभेद हो सकते हैं, राजनीतिक मतभेद हो सकते हैं. लेकिन जब महाराष्ट्र की बात आती है तो हम एक ताकत बनकर खड़े रहेंगे. पूरे महाराष्ट्रियन लोगों के साथ हम एक ताकत बनकर खड़े रहेंगे और मोदी जी को ओपन चैलेंज करेंगे कि अगर है आप में इतनी हिम्मत तो आप बैठिए, हमारे साथ चर्चा करिएगा. उसमें आप हमारे भी प्रधानमंत्री हैं. आप क्या समझ रहे हैं कि सिर्फ भारतीय जनता पार्टी के जो राज्य है उनके आप प्रधानमंत्री है करके? नहीं, महाराष्ट्र के भी लोगों के प्रधानमंत्री आप है करके. और आप ये इल्ज़ाम लगाने से पहले 10 मरतबा सोचना चाहिए था उसमें. नवी दिल्लीहून जर्नलिस्ट तिवारीसह प्रशांत लामदास, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे.
शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्गच्या सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. 30,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर नितेश राणेंना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. त्यात त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. नितेश राणेंना जामीन मंजूर झाल्याचं कळताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केलाय. दरम्यान नितेश राणे यांना जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला असला तरी कणकवली तालुक्यात येण्यास त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली सोडून ते कुठेही येऊ शकतात. जोपर्यंत दोषारोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत ते कणकवलीमध्ये येऊ शकत नाहीत. आठवड्यातून एकदा तपासासाठी त्यांना ओरस पोलीस स्टेशनला हजर राहावं लागणार आहे. दरम्यान नितेश राणे यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता सगळ्याच गोष्टी का आज बोलून काय उपयोग नाही. कोर्टाची प्रोसिजर होती, त्याच्यामध्ये आज बेल मिळाला. काय काय घडलं ती बोलायची वेळ आज नाही. आज आनंदाचा दिवस आहे. कोर्टाने बेल मंजूर केली आहे, त्या गोष्टीचा आनंद आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे, सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. आज ते कळलं जर नेमका अर्थ काय असतो ते. 8 दिवस न्यायालयाने नितेश राणे आणि राकेश परब या दोघांचाही जामीन अर्ज मंजूर केला आहे. दोघांनाही 30,000 रुपयाच्या जामिनावरती सोडण्याचे आदेश झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांना काही कंडिशन घालण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यामध्ये दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना प्रवेश नाही आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातनं एकदा म्हणजे सोमवारी 10 ते 12 या वेळेमध्ये त्यांना ओरस पोलीस स्टेशन येथे हजेरी लावायची आहे. या व्यतिरिक्त पोलीस ज्यावेळी तपासामध्ये सहकार्य करायला किंवा तपास कमी ज्यावेळी बोलवतील त्यावेळी त्यांनी हजेरी लावायची आहे किंवा पोलिसांसमोर हजर राहायचं आहे. या कंडिशन्सवरती त्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश न्यायालयाने केलेले आहेत. तर संतोष परब हल्ल्याप्रकरणी जामीन नितेश राणेंचा मंजूर झालेला आहे. तब्बल 8 दिवसानंतर नितेश राणेंना जामीन देण्यात आलेला आहे. दरम्यान जामीन देणं किंवा न देणं ही कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यानुसार त्यांना जामीन मिळाला अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. कायदेशीर प्रक्रिया आहे. जामीन देणं किंवा जामीन न देणं हा माननीय न्यायालयाचा अधिकार आहे. त्यांनी त्यांचा अधिकार वापरून त्यांना जामीन दिलेला आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. व्हॅलेंटाईन डेच्या आठवडाभर आधी वेगवेगळे डे साजरे केले जातात. मात्र कालच झालेल्या प्रपोज डे वरून आता मनमाडच्या कॉलेजमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला. निफाडमध्ये प्रपोज डेच्या दिवशी कॉलेजमध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. कॉलेजमधल्या 2 गटांमधील वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. कोरोनाच्या संकटामुळे 2 वर्षांपासून कॉलेज बंद आहेत. मात्र नुकतंच कॉलेज सुरू झालं आणि विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी सुरू झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. प्रपोज डेच्या दिवशी हाणामारी झाली तर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी काय होणार असा प्रश्न आता विचारला जातोय. आता बघूया झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समझ मध्ये आज काय नवीन आहे. पाहुयात यामिनी महामुणकर आपल्याला याबद्दल अधिक सांगतायत. Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी यामिनी महामुणकर. झेप्पे आणि नेटवर्क 18 प्रस्तुत क्रिप्टो की समझच्या या नव्या भागात तुमचं स्वागत. या एपिसोडमध्ये आपण क्रिप्टो ट्रेडिंगची सायकॉलॉजी नक्की काय आहे हे जाणून घेणार आहोत, जेणेकरून काही नुकसानापासून आपण स्वतःचं संरक्षण करू शकू. चला तर मग सुरुवात करूया. पहिला आहे फोमो. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. फोमो ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार केवळ लालसेपोटी क्रिप्टो कॉइन्स मोठ्या किमतीत विकत घेतात किंवा संधी गमावण्याच्या भीतीनं पटकन विकूनही टाकतात. अनेक वेळा एखादा गुंतवणूकदार त्याच वेळी मार्केटमध्ये एंट्री करतो जेव्हा किंमतही खूप जास्त असते आणि बाजारात घसरण सुरू होताच तो घाबरून बाहेरही पडतो. त्यामुळे त्याचं खूप नुकसान होतं. सामान्यपणे होणाऱ्या चुका टाळणं. मोहात पडू नका. काही गुंतवणूकदार जास्त नफ्याच्या अपेक्षेनं दीर्घकाळ टिकून राहतात, ज्यामुळे त्यांचा तोटा होतो, नुकसान सोसावं लागतं.
सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भावनांचं दडपण तुमच्यावर येऊ देऊ नका. मानसिक दडपण किंवा मानसिक दबावाला तोंड देण्यासाठी काही नियम बनवा. उदाहरणार्थ जसं की जोखीम पुरस्कार आणि सहनशीलता यावर नफ्याचं लक्ष सेट करा. ज्या व्यापाऱ्यांनी नुकतीच सुरुवात केली आहे त्यांनी छोटीशी सुरुवात करावी आणि झेप्पे सारख्या वापरण्यास सोप्या प्लॅटफॉर्मवर मर्यादित निधीसह गुंतवणूक करावी. परंतु त्याआधी क्रिप्टोची मूलभूत माहिती समजून घ्या. या टिप्स फॉलो करून तुम्ही क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आज एवढंच. पुढील भागात तुमच्यासाठी अशी रंजक माहिती घेऊन येईन. तोपर्यंत काळजी घ्या. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.